हाय, नमस्कार सर्वांना. अजून एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी माझे ऑफिसचे फ्रेंड्स आज फिरायला चाललो आहे. तर तुम्हाला पुढे समजेलच की आम्ही कुठे चाललो आहे ते. तो व्लॉग शेवटपर्यंत पहा. थँक्यू. इथे आम्ही देवाचे स्मरण करून आमच्या प्रवासाची सुरुवात करतो आहे, जेणेकरून आमचा प्रवास सुखरूपपणे पार पडो. हाय गाईज, आज आम्ही चाललो आहे तुमच्याकडे काही चांगलं प्रोडक्ट असेल, काही ट्राय करायला असेल गोरा होण्यासाठी, नक्कीच द्यायला. आज आम्हाला सुट्टी असो, आम्ही साईड चाललोय आता. धन्यवाद नाल्या घ्या चकलीवर नाल्या घ्या वडापाव गरम वडापाव घ्या धन्यवाद मालवणी गाजा हाय गाईज, आता आम्ही पोचलोय रायगडला आणि हा व्ह्यू आहे. माझ्या पाठचा व्ह्यू बघा. The shadows play, the wind hums songs at the break of day. इथे आम्ही मस्त क्लायमेट वगैरे एन्जॉय करत गडाच्या दिशेने चाललोय, रोपवेचा मार्ग न निवडता. लहानपणी आपल्या सर्वांना सांगायचे की ढगांच्या वरती स्वर्ग आहे. कदाचित हाच तो स्वर्ग, हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी श्रीमान रायगड. सध्या ना गडाकडे जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. पहिला म्हणजे रोपवेचा, दुसरा नाणे दरवाजा आणि तिसरा म्हणजे हा चित दरवाजा. आणि पुढे चित दरवाजा आणि नाणे दरवाजा दोघांच्या वाटा पुढे जाऊन महादरवाजाच्या समोर एकत्र येतात. आणि वसंत काळे जे खूप मोठे लेखक आहेत, त्यांनी लिहिलं आहे की रायगड पाहायचा असेल तर तो पायी चालतच पाहायला हवा. मोटारीचा रस्ता वरपर्यंत केला किंवा हेलिकॉप्टरमधून उतरलात की विज्ञानाचा चमत्कार समजतो, पण इतिहास नाही. रायरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रायगडचा इतिहास फार जुना आहे. इसवी सन 12व्या शतकापासूनचे अवशेष या गडावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि इसवी सन 12व्या शतकात देवगिरीचे यादव हे महाराष्ट्रात आले आणि त्यांनी या गडाचे नाव रायरी असे ठेवले. त्यानंतर 14व्या शतकामध्ये रायरी निजामशाहीकडे गेले आणि त्यानंतर आदिलशाहीकडे गेले. स्वराज्यात येण्यापूर्वी रायरी जावळीच्या चंद्रराव मोरे त्यांच्या ताब्यात होते. चंद्रराव मोरे हे आदिलशाहीचे सरदार होते. महाराजांना वाटले की चंद्रराव मोरे हे आदिलशाहीसाठी काम करतात, ते सुद्धा मराठी सरदार आहेत, जर स्वराज्यात सामील झाले तर फार बरं होईल. म्हणून त्यांनी चंद्रराव मोरेंना पत्र लिहिलं की तुम्ही स्वराज्यामध्ये सामील व्हा, आपण दोघे मिळून स्वराज्य मोठे करू. परंतु चंद्रराव मोरे प्रचंड उर्मट. त्यांनी महाराजांना उलट पत्र लिहिले, तुम्ही कसले राजे, जावळीचे खरे राजे तर आम्ही आहोत. त्यावेळी महाराजांनी आपले सैन्य घेऊन
जावळीच्या खोऱ्यांमध्ये चंद्रराव मोरे यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे चंद्रराव मोरे यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्याकडून मारला गेला. त्यामुळे आपणही मारले जाऊ या भीतीने चंद्रराव मोरे हे महाराजांना शरण आले आणि मग नंतर 1656 साली रायरी हा स्वराज्यामध्ये सामील झाला. पुढे महाराजांनी रायरीचे नाव हे रायगड ठेवले. त्यानंतर शिळके घराण्याचे कुलदैवत म्हणून या देवीचे नाव शिरकाई पडले आहे. रायगडावर कोणताही समारंभ करण्यापूर्वी या देवीची पूजा केली जाते. इथे आम्हाला मस्त क्यूट एकदम छोटूसा वॉटरफॉल दिसला. मग आम्ही मस्त तिथे थांबलो, मस्ती वगैरे करत होतो. गडावरती हर एक मोमेंट आम्ही एन्जॉय करत होतो. पाऊस खूप असल्यामुळे आम्ही 5-5 मिनिटाला रेस्ट करायचो. सध्याचे जे शिवलिंग आपल्याला दिसत आहे ते मूळ शिवलिंग नाही आहे. ज्यावेळी हा किल्ला मुघलांकडे होता त्याचवेळी ते शिवलिंग बेपत्ता झाले असेल. खूप फॉग असल्यामुळे आम्हाला समोरचं काहीच दिसत नव्हतं. पूर्ण क्लायमेट फॉगी झाला होता. रायगडावरती येऊन आम्हाला आमचा इतिहास अनुभवता आला. आम्हाला खूप छान वाटलं इथे येऊन. माझी इच्छा आहे की सर्वांनी आपल्या लाईफमध्ये इथे एकदा तरी यावं. व्हिडिओज वगैरे नाही तर प्रत्यक्ष इथे येऊन हा अनुभव अनुभवला पाहिजे सर्वांनी. निघायच्या टायमी आम्ही सर्वांनी ठरवलं की रोपवेचा मार्ग निवडावा, कारण की आमच्या सर्वांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता रोपवेने जायचा. थोडे सर्वजण आम्ही घाबरत होतो, पण ठीक आहे, सर्वांनी एकमेकांना दिलासा दिला आणि प्रवास चालू केला त्याचासुद्धा. सो आम्हाला खूप भारी वाटलं त्याच्यामध्ये. पण क्लायमेट फॉगी असल्यामुळे आम्हाला बाहेरचं काय एवढं दिसलं नाही, पण खूप छान वाटत होतं. खाली जाऊन आम्ही मस्तपैकी जेवलो वगैरे, पण त्याचे व्हिडिओज मी काढायला विसरली. सो त्याचे क्लिप्स नाही आहेत माझ्याकडे. आणि बस एवढंच. सो बाय गाईज. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. अँड थँक्यू. बाय. लव्ह यू ऑल.